फर्टिलिटी रेट कमी होण्याचे जे मापदंड आहेत, याला कसं चेक केलं जातं सर? सपोज 100 पुरुषांचं आणि 100 महिलांचं जर आपल्याला फर्टिलिटी रेट चेक करायचं आहे, तर काय प्रोसेस नाही, एखाद्या पुरुषाचं प्रजनन शक्ती किंवा फर्टिलिटी करण्याची कॅपॅसिटी कशावर असते तर त्याच्या सीमेनवर असते. असतं? सीमेन म्हणजे वीर्य. आणि वीर्यामध्ये 5 पॅरामीटर्स बघायचे असतात. त्यात शुक्राणूंची संख्या हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. दुसरं आहे सीमेनची व्हॉल्यूम, म्हणजे वीर्याची व्हॉल्यूम किती आहे. त्यात त्या शुक्राणूंची हालचाल किती आहे, त्यांची चपळता किती आहे, त्यांचा आकार कसा आहे आणि त्याच्यात इन्फेक्शन आहे का, हे 5-6 पॅरामीटर्स असतात. तर जगभरात सीमेनचा व्हॉल्यूम पण कमी होतोय. मी जेव्हा एमबीबीएस करत होतो तेव्हा मला जे मी शिकायचो तर सीमेन व्हॉल्यूम वॉज 3-4 ml. शुक्राणूंची संख्या पर ml 80 मिलियन होती. आता नॉर्मल 15 मिलियन तरी असावी असा WHO म्हणजे गाईडलाईन्स आहे. ऍटलिस्ट 15 मिलियन, म्हणजे कुठे 80 मिलियन कुठे 15 मिलियन. तर ऍटलिस्ट 15 मिलियन, परंतु ती सुद्धा खूप कमी व्हायला लागलेली आहे. म्हणजे शुक्राणूंची संख्या ही वीर्यामधली कमी झालेली आहे. दॅट्स वाय फर्टिलिटी हा जगभरात कमी झालेला आहे. ऍट द सेम टाइम स्त्रियांचं जर म्हणायचं तर स्त्रियांची फर्टिलिटी कशी कळेल आपल्याला, तर स्त्रियांच्या बीजांडा कोशामध्ये अंड्यांची संख्या किती आहे, तर ती अंड्यांची संख्या तिच्या जन्मापासून ठरलेली असते. आणि मग जेव्हा तिला पहिली मेन्सेस येते आणि जोपर्यंत ती रजोनिवृत्ती होती तोपर्यंत ते अंडे संपतात. तर साधारणतः आपल्या भारतात आपल्या इंडियन फिमेलची रजोनिवृत्ती ही 45 ते 50च्या दरम्यान येत होती एवढ्या वर्ष. परंतु आता व्हेरी सरप्राइझिंगली मुलींची रजोनिवृत्ती म्हणजे अंडेच लवकर संपतायत त्यांची. 30-35 मध्येच त्यांना मेनोपॉझल सिम्पटम्स यायला लागलेत. आणि अंड्यांची जी संख्या आहे, म्हणजे जी मोजण्याचं मापदंड आमच्याकडे, आम्ही सोनोग्राफी करतो आणि AMH नावाचा घटक बघतो.